नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी साधना मोरे मॅडम इयत्ता 9वी यामधील इतिहास राज्यशास्त्र यामध्ये राज्यशास्त्रामधील आपण दुसरा पाठ घेऊया, भारताच्या परराष्ट्र धोरणाची वाटचाल. तर मग या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत याविषयी थोडीशी माहिती घेऊया. यामध्ये पाहणार आहोत आपण आंतरराष्ट्रीय व्यवस्था, तिचे स्वरूप आणि मागील शतकातील जे शीतयुद्ध झाले त्याचे परिणाम काय झाले इत्यादी आपण या पाठामध्ये आपण समजावून घेणार आहोत आणि अन्य विषयाशी सुद्धा ओळख करून घेणार आहोत. त्यानुसार परराष्ट्र धोरणाचा अर्थ, त्यावर होणारा परिणाम करणारे घटक आणि भारताच्या परराष्ट्र धोरणाचे स्वरूप काय आहे हे आपण या पाठामध्ये जाणून घेणार आहोत. सगळ्यात पहिला मुद्दा आहे अर्थ व महत्त्व म्हणजेच परराष्ट्र धोरण. सर्व देश हे आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचे घटक असतात. त्यातील कोणतेही राष्ट्र सर्वार्थाने स्वयंपूर्ण नसते. म्हणूनच आंतरराष्ट्रीय व्यवस्थेत परस्परावलंबन असते, म्हणजे एकमेकावर अवलंबून असते. कोणताही देश स्वतःच्या कर्तृत्वावर उभा नसतो. तो कितीही मोठा असला तरी तो दुसऱ्या देशावर अवलंबून असतो, म्हणजेच तो परस्परावलंबन असते. हे आपल्याला समजलं आहे. हे परस्परावलंबन मात्र काही मोजक्या देशाच्या फायद्याचे किंवा हिताचे असावे म्हणून प्रयत्न करावे लागतात. कोणत्याही राष्ट्राशी मैत्री करायची, कोणत्या गटात सामील व्हायचे किंवा आंतरराष्ट्रीय प्रकरणामध्ये कोणती भूमिका घ्यायची इत्यादी विषय प्रत्येक देशाला निर्णय घ्यावे लागतात. असे निर्णय घेताना ते विचारपूर्वक घ्यावे लागतात. या वैचारिक चौकटीलाच परराष्ट्र धोरण असे म्हणतात. समजलं? प्रत्येक स्वतंत्र व सार्वभौम राष्ट्र आपापले परराष्ट्र धोरण ठरवते. म्हणूनच राष्ट्रामधील परस्पराचा संबंध अभ्यास करणाऱ्या आंतरराष्ट्रीय प्रकरणात परराष्ट्र धोरणाला जास्तीत जास्त महत्त्व दिले असते. आपल्याला जेव्हा एखाद्या देशाचा अभ्यास करायचा असतो तेव्हा त्या देशाचे संविधान कसे आहे आणि त्या देशाचे परराष्ट्र धोरण कसे आहे हे समजून घेणं अत्यंत महत्त्वाचे आहे. आपण बघतो आहे राष्ट्रीय हितसंबंध. परराष्ट्र धोरण म्हणजे काय हे आपल्याला थोडक्यात समजून घ्यायचं आहे. राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण यांचा अतिशय निकटचा संबंध असतो. राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना परराष्ट्र धोरणाद्वारेच केली जाते. म्हणूनच परराष्ट्र धोरणाचा विस्तृत अभ्यास करण्यापूर्वी आपल्याला राष्ट्रीय हितसंबंधाचा अर्थ काय, त्याचे महत्त्व समजले पाहिजे. राष्ट्रीय हितसंबंध म्हणजे आपल्या देशाचे जे स्वातंत्र्य आहे, आपल्या देशाचे जे सार्वभौमत्व आहे ते कशा पद्धतीने सुरक्षित ठेवण्यासाठी कोणकोणत्या योजना करायच्या आहेत, त्याचबरोबर आपला आर्थिक विकास साधून आपले सामर्थ्य वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्नही करायचा आहे. हे राष्ट्राचा हितसंबंध आपल्याला समावेश करावा लागतो. आपल्या राष्ट्रासाठी हे फायद्याचे आणि योग्य काय आहे याचा आपल्याला पूर्णपणे विचार करून हा निर्णय घेतला जातो. तेव्हा त्यास आपण ही राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना करतो असे म्हणावे. या अर्थाने कोणत्याही राष्ट्राच्या राष्ट्रीय हितसंबंधामध्ये पुढील घटकाचा समावेश होतो. एक, आपल्या देशाच्या स्वातंत्र्य कसे आहे, आपल्या देशाचे सार्वभौमत्व कसं आहे, ते अखंडतेचे रक्षण करणे म्हणजेच आपले पूर्णपणे संरक्षण करणे हे सर्वोच्च राष्ट्रीय हिताचे आहे. दुसरं आहे आर्थिक विकास. हेही त्याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे राष्ट्रीय हित. आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या राष्ट्राला आपल्या स्वातंत्र्याचे जतन करणे अतिशय अवघड असते. म्हणून संरक्षणाखालोखाल आर्थिक विकाससुद्धा राष्ट्रीय हिताचे जास्तीत जास्त महत्त्वाचे मानले जाते. आता बघतो आहे राष्ट्रीय हितसंबंध आणि परराष्ट्र धोरण बघतो आहे. यामध्ये आपल्याला संरक्षण आणि आर्थिक विकास या राष्ट्रीय हितसंबंधाची जोपासना होईल या दृष्टीने परराष्ट्र धोरण आखले जाते. म्हणूनच राष्ट्रीय हितसंबंध ही उद्दिष्टे मानली जातात. तर परराष्ट्र धोरण ही प्राप्त करण्याची साधने सुद्धा ठरवले जातात. परिस्थिती आणि काळानुसार
राष्ट्राच्या उद्दिष्टामध्ये बदल होतच असतात आणि त्यानुसार राष्ट्रीय हितसंबंधाचाही बदल होतो. त्या बदलाचे प्रतिबिंब परराष्ट्र धोरणात दिसून येते. म्हणूनच परराष्ट्र प्रवाही असते. थोडीशी चर्चा करूया. परिस्थिती आणि काळानुसार परराष्ट्र धोरणामध्ये बदल कधीकधी होऊ शकतो. तर काही देशाचे परराष्ट्र धोरण काही शाश्वत मूल्यावर आधारलेले असतात. उदाहरणार्थ आपल्या भारताचे परराष्ट्र धोरण आंतरराष्ट्रीय शांतता, मानवी हक्क, सुरक्षितता या मूल्यावर आधारलेली आहे. ती साध्य करण्यासाठी आपल्याला परराष्ट्र धोरणात कोणत्या तरतुदी असायला पाहिजे हे आपल्याला सुद्धा समजायला आवश्यकता असते. त्यामध्ये आपला पहिला पॉईंट घेऊया, परराष्ट्र धोरण निश्चित करणारे घटक. तर आंतरराष्ट्रीय व्यवस्थेच्या कोणत्या राष्ट्राशी कसा संबंध ठेवायचा हे परराष्ट्र धोरणाच्या आधारे आपण ठरवले जातो. परंतु परराष्ट्र धोरण ठरवताना अनेक घटकांचा त्यावर परिणाम होतो. तो परिणाम म्हणजे एक, त्या देशाचे भौगोलिक स्थान. तुम्ही पृथ्वी गोल आहे पाहिलाच आहे किंवा जगाचा राजकीय नकाशासुद्धा पाहिला आहे. यावरून कोणत्याही राष्ट्राचे भौगोलिक स्थान तुम्हाला सांगता येते. काही देश अन्य देशापासून दूर अंतरावर असतात, तर काही राष्ट्राच्या आजूबाजूला अनेक देश शेजारी असतात. काही राष्ट्रांना मोठा समुद्र किनारा लाभलेला असतो, तर काही राष्ट्राकडे भरपूर खनिज संपत्ती असते. थोडक्यात म्हणजे देशाचा आकार कसा आहे, त्यातील लोकसंख्या कशी आहे, त्या देशाची जमिनीची पोत म्हणजे जमीन कशी आहे, देशाला लाभलेला समुद्रकिनारा कसा आहे, नैसर्गिक साधन संपत्तीची उपलब्धता, या सर्व बाबीची परराष्ट्र धोरण ठरवताना विचारात घ्यावा लागतो. नंतरच त्या देशाचे भौगोलिक स्थान आपण ठरवून त्या देशाशी आपण परराष्ट्र धोरण ठरवतो. त्याच्यानंतर बघतो आहे राजकीय व्यवस्था. आता राजकीय व्यवस्था बघताना सगळ्यात पहिले आपण बघतोय लोकशाही स्वरूपाच्या राजकीय व्यवस्थेमध्ये संसदेला परराष्ट्र धोरणाच्या निर्मितीत सर्वात महत्त्वाचे स्थान असते. कारण परराष्ट्र धोरणासंबंधीच्या विषयावर संसदेत चर्चा होते. विरोधी प्रश्न विचारून परराष्ट्र धोरणावर नियंत्रण ठेवू पाहतात. संघराज्य व्यवस्था असणाऱ्या देशांना परराष्ट्र धोरणाची आखणी घटक राज्याचाही विचार करावा लागतो. कारण शेजारी राष्ट्रामधील घडामोडींच्या घटक राज्यावर परिणाम होतो. उदाहरणार्थ बघतोय आपण श्रीलंकेतील घडामोडीच्या वेळी तमिळनाडूवर आणि बांगलादेशावर काही घडल्यास पश्चिम बंगालवर आणि ईशान्येकडील राज्यावर त्याचा परिणाम होतो. थोडं माहिती घेऊया. आपल्या देशाची शांतता आणि स्थैर्य जितके महत्त्वाचे असते त्याच महत्त्वाचे आहे आपल्या देशाच्या शेजारील देशसुद्धा तेवढ्याच महत्त्वाचं आपल्याला महत्त्व द्यावं लागते. म्हणूनच शेजारी राष्ट्रात लोकसंख्या निर्माण व्हावी म्हणून भारताला सर्वात जास्त प्रयत्न करावे लागतात. आणि लोकशाही पद्धतीने जर आपण त्या देशाशी संबंध ठेवला तर त्या देशाचाही फायदा आणि आपलाही त्यापेक्षाही जास्त फायदा होतो. तिसरा पॉईंट बघतो आहे अर्थव्यवस्था. आधुनिक काळात कोणत्याही देशाच्या आर्थिक स्थितीला परराष्ट्र धोरण ठरवण्यात फार महत्त्व झाले होते. आर्थिक विकास हे सर्वच राष्ट्राचे सर्वात महत्त्वाचे उद्दिष्ट बनले होते आणि त्याचमुळे अर्थव्यवस्थेचा परराष्ट्र धोरणावर दोन प्रकारे परिणाम झाला. एक परिणाम बघतोय आपण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी अन्य राष्ट्राची प्रस्थापित करायचे आर्थिक संबंध, त्याचबरोबर आयात निर्यात, जागतिक व्यापारात सहभाग इत्यादी बाबी परराष्ट्र धोरणाला आकार देतात. दुसरं बघतो आहे सध्याच्या जागतिक व्यवस्थेत आर्थिक सुरक्षिततेचे जे मुद्दे आहेत ते राष्ट्रीय सुरक्षे इतकेच महत्त्वाचे मानले जातात. आर्थिक सुरक्षितता जितकी भक्कम जितके सामर्थ्यशाली राष्ट्र म्हणून मान्यता मिळते. अर्थव्यवस्था मजबूत असणारे देश कमी परावलंबी असतात त्यांना स्वतंत्रपणे परराष्ट्र धोरण आखता येऊ शकते. चौथं बघतो आहे राजकीय नेतृत्व. राजकीय नेतृत्वामध्ये आपण बघतो आहे परराष्ट्र धोरण ठरवताना राष्ट्रपती, प्रधानमंत्री, परराष्ट्र मंत्री, संरक्षण मंत्री, अर्थमंत्री
गृहमंत्री यांचा जास्तीत जास्त वाटा असतो. परराष्ट्र धोरणातील सातत्य टिकवायचे असेल, ते सुधारायचा प्रयत्न करायचा असेल तर ह्या पदावरील व्यक्ती अत्यंत महत्त्वाच्या असतात. उदाहरणार्थ आपण घेऊया पंडित जवाहरलाल नेहरू यांनी परराष्ट्र धोरण याच्यामध्ये अलिप्तवादाची भर घातली. अटल बिहारी वाजपेयी यांनी भारत आणि चीन यांचा संबंध सुधारण्यामध्ये जास्तीत जास्त सर्वात मोठे योगदान दिले. थोडीशी किंचितशी माहिती घेऊ. राष्ट्राचे आर्थिक सामर्थ्य वाढवण्यासाठी केवळ गरिबी दूर करण्याचा भर न देता संपत्ती आणि क्रियाशक्ती वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न केला तरच आपला देश सामर्थ्यशाली बनू शकतो. आता थोडक्यात आपल्याला काही माहिती घ्यायची आहे. खालील काही नेत्यांची नावे आणि त्यांनी केलेले योगदान यामध्ये माहिती दिली आहे. उदाहरणार्थ लाल बहादूर शास्त्री यांनी ताशकंद करार केला. त्याचबरोबर त्यांनी यादी पूर्ण करा. त्यानंतर इंदिरा गांधी यांनी कोणते कार्य केले, राजीव गांधी यांनी कोणते कार्य केले, अटल बिहारी वाजपेयी यांनी कोणते कार्य केले, याची पूर्णपणे आपल्याला ह्या वर दिलेल्या पॉईंटप्रमाणे आपल्याला माहिती मिळवायची. त्याच्यानंतर खालील धोरणाचा पाठपुरावा करणारे पंतप्रधान कोण, पूर्वेकडे पहा म्हणणारे पंतप्रधान कोण, आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात गुंतवणूक वाढण्याचे कार्य करणारे पंतप्रधान कोण, याविषयी सुद्धा आपल्याला माहिती मिळवायची. आता बघतो आहे 5वा पॉईंट, प्रशासकीय घटक. परराष्ट्र धोरणाचा निर्मितीत परराष्ट्र व्यवहार मंत्रालय, परराष्ट्र सचिव, परदेशातील दूतावास, राजनैतिक अधिकारी इत्यादी प्रशासकीय घटकाचा समावेश परराष्ट्र धोरणाशी पूर्णपणे धोरणासंबंधी अंतिम निर्णय जरी पंतप्रधान त्यांचे मंत्रिमंडळ घेत असले तरी त्यांची पूर्णपणे माहिती पोहोचवण्याचे कार्य प्रशासकीय यंत्रणा मात्र करते. परराष्ट्र धोरणास आवश्यक अशी माहिती गोळा करणे, तिचे विश्लेषण करणे, त्यावर आधारित योग्य तो सल्ला देणे इत्यादी कामे प्रशासकीय अधिकारी पूर्णपणे पार पाडतात. त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार ही महत्त्वाची भूमिका करते. आता तुमच्यावर प्रश्न पडला आहे, जर यांनी भूमिका केली तर आपल्याला करायचे काय? जर परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात, उदाहरण घ्यायचं आहे, जर परराष्ट्र सचिव या पदावर तुम्ही काम करत आहात तर प्रधानमंत्री चीनला भेट देणार आहेत, तर परराष्ट्र सचिव म्हणून परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे तुम्ही पंतप्रधानांना चर्चेसाठी कोणते विषय सुचवाल हे तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचं आहे की जर मी परराष्ट्र सचिव झालो तर मी कोणते कार्य करणार. अशा पद्धतीने आपल्याला पुढे बघायचं आहे. भारताचे परराष्ट्र धोरण. परराष्ट्र धोरणाविषयी प्राथमिक माहिती घेऊया. आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाविषयी जाणून घेणार आहोत. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले आणि तेव्हापासून भारताने आपले परराष्ट्र धोरण स्वतंत्रपणे आखण्यास सुरुवात केली. भारताच्या संविधानातील मार्गदर्शक तत्वामध्ये राज्याने परराष्ट्र धोरण कसे आखावे याविषयी तरतुदी मात्र केल्या आणि तरतुदी केल्याच्या नंतर परराष्ट्र धोरण कसे आखावे हे तरतुदी केल्याच्या नंतर त्या मार्गदर्शन कलमाद्वारे कलम 51 नुसार परराष्ट्र धोरणाची एक व्यापक चौकट स्पष्ट करण्यात आली आणि त्यानुसार भारताने आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षितता पूर्णपणे आणि त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय शांतता मार्ग सोडवणे, समस्या सोडवणे, त्यामधील शांततेचा वाद सोडवणे, अन्य राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर करणे हे आपल्या परराष्ट्र धोरणाचे उद्दिष्ट मानले आहे आणि भारताच्या आतापर्यंत परराष्ट्र धोरण या चौकटीमध्येच राहून विकास झाला आहे आणि आज आपण सगळ्यात चांगल्या स्तरावर येऊन पोहोचलो आहे. फक्त कशामुळे? आपण परराष्ट्र धोरण चांगल्या पद्धतीने निभावल्यामुळे आणि अलिप्तवाद स्वीकारल्यामुळे आज आपला पूर्ण विकास झालेला आहे.
त्यामध्ये बघतोय आपण पूर्णपणे विचार केल्याच्या नंतर आता बघतो आहे भारतीय संविधानाचे कलम 51 काय आहे. तर पहिला पॉईंट पाहते, भारतीय संविधान 51चं कलम बघतो आहे. त्यामध्ये या कलमामध्ये जास्तीत जास्त विचार केला जातो आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता स्थापन करणे. त्याच्यानंतर राष्ट्रामध्ये न्याय देणे, सन्माननीय संबंध प्रस्थापित करणे, आंतरराष्ट्रीय व्यवहारात आंतरराष्ट्रीय कायदा करार याबद्दल आदर वृद्धिंगत करणे, लवादाच्या साहाय्याने आंतरराष्ट्रीय वादाची शांततामय सोडवणूक करणे ही भारतीय संविधानाच्या कलम 51नुसार कार्य करत असते. त्याच्यामध्ये बघतोय आपण भारताच्या परराष्ट्र धोरणाची आणखी उद्दिष्ट पुढील प्रमाणे, शेजारी देशांशी अन्य देशांशी मैत्रीपूर्ण संबंध जोपासताना आपल्या देशाच्या संरक्षणात बाधा येणार नाही याची काळजी घेणे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमारेषा सुरक्षित राहतील याबद्दल तडजोड न करणे, भारताच्या एकतेचे आणि एकात्मतेचे संरक्षण झालेच पाहिजे, दुसऱ्या देशात वास्तव्य करणाऱ्या आपल्या नागरिकांचे हिताचे रक्षणही झालेच पाहिजे, ही पूर्णपणे जबाबदारी त्या देशातील भारतीय दूतावासात पार पाडावी लागते. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा थोडक्यात आपण आढावा घेणार आहोत. भारताच्या परराष्ट्र धोरणाचा आढावा आपण 2 टप्प्यात घेणार आहोत. पहिला टप्पा आहे स्वातंत्र्यापासून तर 1990 पर्यंतचा मानता येईल आणि दुसरा टप्पा आहे 1990 ते आजपर्यंतचा असा असेल. सगळ्यात पहिले बघतो आहे भारताचे परराष्ट्र धोरण. सुरुवातीचा टप्पा बघतो आहे. सुरुवातीचा टप्पा म्हणजेच स्वातंत्र्यापासून तर 1990 पर्यंतचा. पंडित नेहरूंनी भारताच्या परराष्ट्र धोरणाची आखणी सुरुवातीच्या काळातच केली. भारताच्या परराष्ट्र धोरणाद्वारे त्यांनी वसाहतवादास पूर्णपणे विरोध केला. आंतरराष्ट्रवादी भूमिका घेऊन जागतिक शांतता निर्माण करावी, त्याचबरोबर सुरक्षिततेला प्राधान्य दिले. या काळात भारताच्या परराष्ट्र धोरणावर 3 बाबीचा प्रभाव पडला. एक म्हणजे सर्व आंतरराष्ट्रीय घडामोडीचे आकलन कोणत्याही सत्तेच्या दबावाशिवाय तसेच स्वतंत्रपणे करण्याचा प्रयत्न केला. शांतता हे नेहमीच भारताच्या परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य राहिले आहे. पाकिस्तान आणि चीन या देशाकडून होणारे धोके विचारात घेण्यात आले. त्याच्यानंतर स्वावलंबनाचा आग्रह आणि त्यावर असणारा परराष्ट्र धोरणाचा भर हेही तत्कालीन परराष्ट्र धोरणाचे वैशिष्ट्य होते. अगदी सुरुवातीच्या काळापासून भारताने आपल्या परराष्ट्र धोरणाद्वारे आशिया खंडातील देशाबरोबर इतर देशांचेही संबंध सुधारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये आशियाई राष्ट्रांशी सहकार्य करून विकास साधण्याचा आणि आपले स्वातंत्र्य अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला. या काळात प्रादेशिक किंवा क्षेत्रीय विकासाची कल्पना आफ्रिकेपर्यंत विस्तारित करण्यात आली. परंतु काही आफ्रो-आशियाई देश अमेरिका आणि सोव्हिएत युनियन यांच्या शीतयुद्धकालीन लष्करी संघटनाचे सदस्य झाले. त्यामुळे प्रादेशिक विकासाची प्रक्रिया थांबली आणि त्यानंतर जे देश शीतयुद्धातील लष्करी संघटनांमध्ये समाविष्ट झाले नाहीत त्यांनी अलिप्तवाद संकल्पनेला पाठिंबा दिला आणि त्या संकल्पनेला पाठिंबा दिल्यामुळे त्या देशामध्ये शांतता, स्वातंत्र्य ही 2 तत्त्वे अलिप्तवादी धोरणाची मूल तत्त्वे झाली. या काळात भारताला शेजारी राष्ट्राबरोबर झालेल्या संघर्षाला तोंड द्यावे लागले. भारत आणि पाकिस्तानामध्ये 1947 ते 48 आणि 1965 मध्ये काश्मीर प्रश्नावर परत युद्ध झाले. 1971 मध्ये झालेल्या तिसऱ्या युद्धाने पाकिस्तान अलग होऊन स्वतंत्र बांगलादेशाची निर्मिती झाली. 1970च्या दशकात भारताच्या परराष्ट्र धोरणात एक प्रकारचे सधैर्य निर्माण झाले. दक्षिण आशियामध्ये एक प्रबळ प्रादेशिक सत्ता म्हणून भारताचा उदय झाला. 1974 मध्ये भारताने अणुचाचणी करून अणुसंशोधनाच्या क्षेत्रातील आपली जी क्षमता आहे ती क्षमता सिद्ध करून दाखवली आणि 1980 पासून मात्र काही बदलांना सुरुवात केली.
आणि आशियाई राष्ट्रामध्ये सहकार्य वाढीस लागावे म्हणून शार्क ही संघटना स्थापन करण्यात आली. चीनबरोबर असलेले आपले जे संबंध आहे ते संबंध सुधारण्यासाठी भारताने संवाद सुरू केला. सुरक्षिततेच्या या क्षेत्रातील सहकार्यासाठी अमेरिकेबरोबर भारताने सुद्धा देवाणघेवाणीला सुरुवात केली. पहिला टप्पा बघतो आहे शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर भारताने अलिप्तवादाचा स्वीकार केला. त्यामुळे सर्वच राष्ट्राशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवणे, विकासासाठी योग्य ती मदत विविध राष्ट्रांकडून घेणे आणि त्या काळात त्यांना प्राधान्य देणे. अलिप्तवादी धोरणामुळे भारताला आपल्या विकासासाठी दोन्ही महासत्ता देशाकडून मदत मिळणे शक्य झाले. संरक्षण व्यवस्था बळकट करण्यावर या काळात जास्तीत जास्त भर देण्यात आला आणि त्यासाठी तंत्रज्ञान आयात करण्यात आले आणि त्या सोव्हिएत युनियन, फ्रान्स, जर्मनी इत्यादी देशांनी भारतासाठी आपल्याला जास्तीत जास्त ह्या कार्यासाठी मदत केली. या कालखंडात भारताला काही आव्हानांना सुद्धा सामोरे जावे लागले. त्यामध्ये पाकिस्तानशी आपल्याला संघर्ष झाला आणि पाकिस्तानशी युद्धामध्ये पाकिस्तानी युद्ध छेडले आणि त्या युद्धाची निर्मिती बांगलादेशाची झाली. तसेच चीनशी संघर्ष झाला याचाही समावेश होतो आणि 1974मध्ये अणुचाचणी करून आण्विक संशोधनाच्या क्षेत्रातील आपली क्षमता आपण सिद्ध करून दाखवली. आता दुसरा आपण टप्पा बघतो आहे भारताचे. दुसरा टप्पा म्हणजे 1991 ते आजपर्यंतचे भारताचे दुसऱ्या टप्प्यातील परराष्ट्र धोरण अधिक व्यापक आणि गतिशील बनते. शीतयुद्धोत्तर काळात राजकीय आणि लष्करी संबंधांना प्राधान्य राहिले नाही. परराष्ट्र धोरणात अर्थकारण, व्यापार, शिक्षण, तंत्रज्ञान अशा अनेक पैलूचा समावेश झाला आणि 1991 नंतर भारताने आर्थिक व्यवस्थेतील सरकारी नियंत्रण कमी करून मुक्त आर्थिक धोरण स्वीकारले. त्यामुळे साहजिकच शेजारी देशावरील जो व्यापार वाढ झाली त्या जागतिक व्यापारात आपला सहभाग वाढला. आर्थिक विकास दर वाढवण्याचा प्रयत्न होऊ लागला. 1990 नंतरच्या शतकात आग्नेय आशियाई राष्ट्राशी म्हणजे सिंगापूर, थायलंड, व्हिएतनाम इत्यादी राष्ट्राशी असणारे आपले आर्थिक संबंध आर्थिक बळकट झाले आणि इस्रायल, जपान, चीन, युरोपीय संघ यांच्याशी असणारी आपली देवाणघेवाण अधिक वाढली आणि आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक पातळीवर अनेक आर्थिक संघटनांमध्ये भारताचा सहभाग वाढला. उदाहरण G20 आणि BRICS. B म्हणजे ब्राझील, R म्हणजे रशिया, I म्हणजे इंडिया, C म्हणजे चायना, S म्हणजे साऊथ आणि A म्हणजे आफ्रिका, साऊथ आफ्रिका. अशा पद्धतीने आपल्याला अमेरिकेबरोबर आपले संबंध अधिक दृढ झाले आहेत आणि परस्परावरील जो विश्वास आहे तो विश्वास वाढला आहे. आंतरराष्ट्रीय समूहात भारताचे स्थान उंचावले. भारताचे आण्विक धोरण भारताच्या परराष्ट्र धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पाच बनला. अणुशक्तीचा अर्थ आणि तिचा उपयोग याचा अभ्यास आपण इतिहास, भूगोल आणि रसायनशास्त्र या विषयामध्ये केला आहेच. अणुशक्तीचे महत्त्व लक्षात घेऊन भारताने स्वातंत्र्यानंतर लगेचच अणुऊर्जा कार्यक्रमाचा पाया घातला. त्यासाठी अणुऊर्जा विभाग आणि अणुऊर्जा आयोग स्थापन केला आणि अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष होते डॉक्टर होमी भाभा. ऊर्जेची निर्मिती त्यामागील मुख्य उद्देश असला तरी लष्करी क्षमता निर्माण करणे हा एक आपला मूळ उद्दिष्ट होता आणि त्यानुसार 1974 साली भारताने पोखरण येथे पहिली अणुचाचणी घेतली. त्यानंतर 1998 साली दुसरी अणुचाचणी करून भारताने अण्वस्त्र निर्माण केली आणि अण्वस्त्रे वाहून नेणारी क्षेपणास्त्रेसुद्धा आपण तयार केली असून त्यासाठी आपण वायुदल,
नौदल यांना सक्षम करण्यात आले आणि पूर्णपणे आपण यांना सक्षम करून पूर्णपणे भारतात एक अण्वस्त्रधारी राष्ट्र आहे आणि परंतु एक जबाबदारी अण्वस्त्रधारी राष्ट्र अशी भूमिका आपण स्वीकारली आहे. निशस्त्रीकरणाचा प्रयत्नांना आपण सातत्याने भारताने पाठिंबा दिला आहे, कारण जगामध्ये शांतता सुरक्षितता असावी हीच भारताची भूमिका आहे. आता थोडंसं माहिती घेऊया. अण्वस्त्र अत्यंत विनाशकारी असतात, म्हणून त्याचा कधीही वापर होणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणे आवश्यक आहे. अण्वस्त्राचा प्रसार रोखण्यासाठी प्रामुख्याने करार करण्यात येतो. एक अण्वस्त्र प्रसार करार, ज्याला म्हणतात NPT, सर्वकष अणुचाचणी बंदी करार म्हणजेच CTBT. या दोन्ही करारातील अटी केवळ बड्या देशांच्याच फायद्याच्या असल्याने व विकसनशील देशावर जाचक निर्बंध घालणाऱ्या असल्याने या करारावर भारताने काही स्वाक्षरी केली नाही. भारत आणि अमेरिका या दोन्ही देश अनेक बाबतीत सारखेपणा आपल्याला आढळतो. उदाहरणार्थ, दोन्ही देशामध्ये लोकशाही आहे. असे सामर्थ्य दाखवणाऱ्या आणखी काही आपल्याला देश शोधायचे आहे आणि ते तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवायचे आहे. अण्वस्त्र निर्माण करणाऱ्या देशाची संख्या अधिकाधिक होत आहे. अण्वस्त्राचा प्रसार रोखण्यासाठी तुमच्या वर्गातर्फे एक निवेदन तयार करा आणि ते वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध करण्यासाठी द्या, जेणेकरून तुम्हाला कितीपर्यंत याला पूर्णपणे त्याचा तुम्हाला प्रसिद्धी किती लाभते आणि कशा पद्धतीने तुम्हाला पाठिंबा मिळतो हे तुम्हाला लक्षात येईल. अशा पद्धतीने आपण परराष्ट्र धोरणाचा अभ्यास या पाठामध्ये केला आहोत आणि हा पाठ आपण इथेच संपवत आहे. जर तुम्हाला या पाठाविषयी काही अडचण लाभत असेल किंवा जाणवत असेल त्यावेळेस मला निश्चितपणे फोन करू शकता, मला सांगू शकता पाठ तुम्हाला